तुळशीचे प्रभावी उपाय व तोडगे. क्रमांक 1. तुळशीला हात लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवा. क्रमांक 2. दर गुरुवारी तुळशीला हळद कुंकू लावा. क्रमांक 3. तुळशीची पाने उपाशीपोटी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीर वारंवार आजारी पडत असेल तर हा साधा उपाय खूप उपयोगी ठरतो. क्रमांक 4. तुळशीजवळ संध्याकाळी पाण्याचा कलश ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. क्रमांक 5. तुळशीची पाने हळदीत बुडवून बांधा, नजरेसाठी उत्तम. क्रमांक 6. तुळशीला दररोज पाणी द्या, पण तिला पाण्यात बुडवू नका. क्रमांक 7. तुळशीसमोर चुकूनही शिवलिंग ठेवू नका. क्रमांक 8. सतत कोणी आजारी असेल तर तुळशीजवळ ठेवलेले पाणी त्याला प्यायला द्या. क्रमांक 9. तुळशीपाशी दिवा लावल्याने घरातील वातावरण शांत होते. संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरात भांडण, तणाव, चिडचिड कमी होते. क्रमांक 10. तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावू नका. याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येते. क्रमांक 11. तुळशीच्या मुळाजवळ कधीही पाणी न घालता बाजूला घाला. क्रमांक 12. पूर्णचंद्राच्या दिवशी तुळशीला कापडाची ओढणी द्या. तुळशीच्या पानांना प्रणाम करूनच मगच तोडा. क्रमांक 13. शक्यतो दारासमोर तुळस नसावी आणि असेल तर तिची उंची दाराच्या उंचीपेक्षा जास्त असू नये. क्रमांक 14. सुगंधी फुलांनी तुळशीला सजवा. ज्या जागी चांदणं पडेल तेथे तुळस लावा. हवेची गरज असते. क्रमांक 15. तुळस नेहमी विषम संख्यामध्ये लावा. मात्र सहसा घरामध्ये एकच मुख्य तुळशीचे रोप ठेवा. क्रमांक 16. तुळशीसमोर मनापासून प्रार्थना केल्याने मनातील भीती कमी होते. विशेषतः स्त्रियांसाठी हा खूप प्रभावी अनुभव आहे. क्रमांक 17. तुळशीला लाल किंवा पिवळी फुलं अर्पण करा. घरात शुभकार्याचे योग वाढतात. क्रमांक 18. तुळशीजवळ नेहमी स्वच्छता राखावी. तुळशीच्या कुंडीजवळ कचरा, झाडू ठेवू नका. क्रमांक 19. तुळस कधीही ओंकार, स्वस्तिकाशिवाय ठेवू नका. क्रमांक 20. तुळशीचे रोप सुकून गेल्यास ते त्वरित बदला. यामुळे आर्थिक नुकसान होते. क्रमांक 21. तुळशीपत्र कधीही चाकूने कापू नका. क्रमांक 22. तुळशीचे पान गळून पडले किंवा तुटले तर मातीत पुन्हा दाबून लावा. क्रमांक 23. तुळशीसाठी मातीची किंवा धातूची कुंडी उत्तम. प्लास्टिकची कुंडी वापरणे टाळावे. क्रमांक 24. घरी नातं तुटलेलं असेल, दुरावा आला असेल तर तुळशीची माळ अर्पण करा.
क्रमांक 25. तुळशीशी गोड बोलावं, ती आपल्यासाठी देवता सवाड आहे. क्रमांक 26. गुरुवारी तुळशीजवळ संबंध सुधारण्यासाठी दिवा लावून पती पत्नी एकत्र तुळशीची पूजा करावी. पत्नीला दोष देत बसू नये, लक्ष्मी नाराज होते. क्रमांक 27. तुळशीचे रोप जमिनीवर न ठेवता नेहमी थोड्या उंचीवर ठेवा. क्रमांक 28. तुळशीजवळ काटेरी वनस्पती लावू नका. क्रमांक 29. रोज तुळशीसमोर प्रार्थना करा. श्री वृंदादेवी नमोस्तुभव. क्रमांक 30. रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नका. क्रमांक 31. तुळशीसमोर उभे राहून धन्यवाद म्हणा. आयुष्यात असलेल्या सुखाची जाणीव होते. क्रमांक 32. गुरुवारी तुळशीच्या मुळाची माती कपाळावर टिळा म्हणून लावा. नोकरीत प्रगती होते. क्रमांक 33. तुळशीची पाने रविवारी, एकादशी, चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी तोडू नयेत. क्रमांक 34. तुळशीला रोज पाणी घालण्याआधी 2 क्षण थांबा. मन शांत करून मगच पाणी घातल्यास त्याचा प्रभाव जास्त जाणवतो. क्रमांक 35. तुळशी वृंदावन जवळ गंगाजल ठेवावे. क्रमांक 36. तुळस चुकूनही जळू देऊ नका, सावळीत ठेवा. क्रमांक 37. तुळशीची माती कोरडी राहू देऊ नका. घरातील स्थिरता टिकवण्यासाठी हे उत्तमच आहे. क्रमांक 38. मासिक पाळीच्या काळामध्ये तुळशीला स्पर्श करणे टाळा, पण दुरून नमस्कार करू शकता. क्रमांक 39. तुळशीसमोर उभे राहून डोळे मिटा, मनातील गोंधळ कमी होतो. क्रमांक 40. तुळशीला नेहमी सूर्यप्रकाश मिळू द्या. घरातील आळस, उदासीनता कमी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.